हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपने विधान परिषदेसाठी 10 नावं केंद्राला पाठवली। पंकजा मुंडेंसह चित्रा वाघ यांच्या नावाचाही यादीमध्ये समावेश। ड्रग्ज पूर्णपणे संपेपर्यंत अवैध बार आणि पबवर कारवाई थांबणार नाही। नो क्लोजर, ओनली बुलडोजर, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। पुण्यामध्ये 27 पब विनापरवाना चालत असताना पोलीस आयुक्त झोपले होते का? पुणे अपघात प्रकरणामध्ये कोण पाठीशी घालत होतं? विजय वडेट्टीवार आक्रमक। नाशिक, कोल्हापूर, सोलापूरमध्ये हिंदू संघटनांचं आंदोलन। पुण्यामध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा निषेध। राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको, आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार। बेरोजगार तरुण, महिला आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता। अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे लक्ष। राज्यावरील कर्जाचा बोजा वर्षभरामध्ये 13% वाढला। आता 7,11,278 कोटी रुपयांवर। दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र 6व्या स्थानावर। छगन भुजबळ यांना माझंच गाव का सापडलं? दगडफेक करण्याचा भुजबळांना नाद। मातोरीमध्ये झालेल्या दगडफेकीवरून जरांगेंचा भुजबळांवर निशाणा। विक्रोळी, गोरेगावमधील म्हाडाच्या नवीन घरांमध्ये पहिल्याच पावसामध्ये गळती। म्हाडा आणि शिर्के बिल्डरना बांधलेल्या इमारतीच्या कामावर प्रश्नचिन्ह, तोडगा काढण्याची रहिवाशांची मागणी। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं देहूनगरी सजली, तर संत एकनाथ आणि गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ। जून महिन्यामधील वीज दरामध्ये 30% वाढ। मे महिन्यामध्ये महावितरणने महागडी वीज खरेदी केल्यामुळे सामान्यांना भुर्दंड। महावितरणची ग्राहकांकडून वीज बिलामध्ये वसुली। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।